जुना करार यामधून उत्पत्ती याचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 17 ते 24 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 14वा अध्याय 17 ते 24 वचन. त्याचप्रमाणे नवीन करार यामधून पहिले थेसलनिकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन आपण वाचन करून पाहूया. पहिले थेसलनिकारास पत्र 5वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन. कदारला गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सोदोमाचा राजा शावेखिंड आणि राजखिंड येथवर सामोरे गेला. आणि शालेमेचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्याला सामोरं आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला असा आशीर्वाद दिला, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी भाऊ उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा आणि किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हाला कारण न मिळो. ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. माझ्याबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे ह्यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ द्या. थेसलिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 12 ते 13 वचन. निरनिराळे सद्बोध व पत्राची समाप्ती. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा.
आहे की माझं नाव इस्रायलावर मुद्रित होते. माझं नाव इस्रायलावर मुद्रित होते. ज्यावेळेस कर देण्याचा प्रश्न येत होता, प्रभूला प्रश्न विचारण्यात आला की प्रभू आम्ही कर द्यावा का? त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं प्रभूने प्रश्न केला की जे नाणं आहे त्याच्यावर कोणाचं मुद्रा आहे? कैसराचं. प्रभू म्हणतो कैसराचं ते कैसराला द्या. ज्यावेळेस आम्हाला आशीर्वाद दिला जातो त्यावेळेस मंडळीवर देवाचं नाव शिक्कामोर्तब होता. देव आम्हाला मुद्रित करतं. आणि म्हणून जेव्हा आम्ही उपासना संगीत गीत नंबर 102 स्तव तुझा करू द्यावा, ज्यावेळेस हे गाणं आम्ही गातो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये की शेवटचे जी लाईन आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मज शिक्का मारून या प्रभू तुझं ठरवी. मज शिक्का मारून या. देवाने करार करताना असं म्हटलं यशाच्या ग्रंथामध्ये की तुम्ही मला ओळखत नव्हता पण मी तुम्हाला ओळखत आहे. तुम्ही मला निवडलं नाही पण मी तुम्हाला निवडलेलं आहे. मी तुम्हाला निवडलेलं आहे यासाठी की तुम्ही माझे लोक होताल आणि मी तुमचा देव होईल. आय एम युअर गॉड. मी तुमचा देव होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला देवाने निवडलं. आम्हाला मंडळीमध्ये नेमस्त केलं. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आमची रचना केली प्रियांना. आणि म्हणूनच देव ज्यावेळेस आम्हाला आशीर्वाद देतो त्याचा अर्थ आहे की देव त्याचं नाव आम्हावर मुद्रित करतं. म्हणून अंतुकियामध्ये देवाचे शिष्य गेले, प्रभूचे शिष्य गेले. त्यावेळेस जगाने जेव्हा त्यांचं कार्य पाहिलं, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांची सहभागिता त्या शहरामध्ये लाभली, त्यावेळेस त्या लोकांसाठी असं बोललं जात होतं त्या काळामध्ये की हे जगाची उलथपालथ करणारे लोक आमच्यामध्ये देखील आलेले आहेत. पण ज्यावेळेस त्यांची धार्मिकता त्यांनी पाहिला त्यावेळेस ते म्हणाले हे ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ताचं नाव प्रथम मंडळीला अंतुकियामध्ये मिळालं. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याच नावाने आम्हाला संबोधलं जात आहे. त्याच नावाने जग आम्हाला ओळखत आहे प्रियांनो. आमची आयडेंटिटी ती आहे. आणि म्हणून प्रेषित पाऊल जेव्हा इफिस्कराच्या मंडळीला पत्र लिहित आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असं. तुम्ही देवाचा आभार माना. तुम्ही देवाचं उपकार स्मरण करा. कारण त्या देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो तुमचा आणि माझा उद्धारक आहे त्याच्यामध्ये सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही देवाचं स्तवन करा. देवाने आम्हाला आशीर्वादित केलं आहे ख्रिस्तामध्ये. प्रियांनो, ही चांगली गोष्ट आहे की आपली मंडळी सन्मान करणारी मंडळी आहे. अनेक मंडळी आहेत आणि मंडळीमध्ये हे एक सत्य आहे, ही एक दुसरी बाजू आहे की ज्या ठिकाणी सेवकाचा अनादर केला जातो. आणि आज आम्ही जे पाहत आहोत की देव आम्हाला कशा रीतीने आशीर्वादित करणार, जो शास्त्रभाग आम्ही वाचला त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की अब्रामाला देवाने आशीर्वादित केला ते मल्कीसदेक याजकाच्या द्वारे. म्हणजेच देव ज्याला निवडत आहे त्या सेवकाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करतो. ही देवाची पद्धत आहे. आणि म्हणून थेसलनिकराची जी मंडळी आहे, ज्या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इसवी सन 50 आणि 51 मध्ये थेसलनिका मंडळीला हे पत्र पावलांनी लिहिलेलं आहे. आणि या शहरामध्ये पावलाला मंडळीबरोबर काही काळच राहावा लागला. कारण जेव्हा पाऊल म्हणाला मी यहुद्यांसाठी यहुदी झालो, मी यहुद्यांसाठी यहुदी झालो, याचा अर्थ की ज्यावेळेस त्याला ख्रिस्ताचं पाचारण झालं,
ज्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्या समय त्याचं तारण झालं, त्याच्यानंतर तो यहुदी लोकांमध्ये गेला. त्याने रूढी परंपरा ते पाळल्या नाहीत, पण त्यांच्या दृष्टिकोनामधून त्याने यहुद्यांमध्ये ख्रिस्त गाजवला. हा फरक आहे. यहुद्याची चाल, यहुद्याची रूढी परंपरा, यहुद्याची जीवनशैली, यहुद्यांचे विश्वास हा पावलाला चांगला माहीत होता. कारण आम्ही पाहतो की शाऊलाचा पाऊल होण्या अगोदर तो देखील पुरुषातला पुरुषी कट्टर यहुदी आहे, म्हणून त्याने ख्रिस्ताचा छळ केलेला आम्हाला पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस त्याचं तारण झालं त्यावेळेस त्याने यहुदी रूढी परंपरा पाळल्या नाही, पण यहुदी दृष्टिकोनातून तारण होण्यासाठी यहुद्यांना तो ख्रिस्तामध्ये नवीन मार्ग दाखवला आणि तो ख्रिस्त गाजवला. आणि थेसलनिका मंडळीमध्ये यहुदी लोकातूनच पावलाचा अत्यंत छळ झाला, म्हणून त्याला जास्त काळ या थेसलनिका शहरामध्ये राहता आलं नाही. आणि ज्यावेळेस त्याने त्या मंडळीला पत्र लिहिलं, पावलाचे हा पत्र लिहिण्याची जो हेतू होता, जो उद्देश होता, तो असा होता की या थेसलनिकामध्ये यहुदी आणि परराष्ट्रामधून आलेले लोक विश्वासाचं जीवन जगत आहे. विश्वास राखण्यास आणि सात्विक जीवनामध्ये पुढे जात असताना त्यांना उत्तेजन मिळावं, म्हणून त्याने हे थेसलनिकाचं पत्र त्यांना लिहिलं. आणि या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने सद्बोध दिला आणि जो संदेश देवाचा होता तो त्याने मंडळीला या पत्रामधून सांगितला. ते वचन त्या मंडळीसाठी होतं आणि ते वचन आपल्यासाठी आहे. आणि ते हे आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, वचन हे आहे, बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करतो की जे तुम्हामध्ये श्रम करतात, प्रभूमध्ये तुम्हाबरोबर असतात व तुम्हास बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्या. बघा कशावर भर दिला पावलाने. पाऊल मंडळीला म्हणत आहे, जे तुमच्या बरोबर राहतात, तुम्हाला बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करा. त्यांच्या कामामुळं त्यांना तुम्ही प्रीतीने मान द्या. आम्हाला पाहायला मिळतं की देव आशीर्वादित करत असताना नंतरच्या काळात आम्ही पाहतो की पाप झाल्यामुळं त्या ठिकाणी देवाने नियमशास्त्र दिलं आणि मग असं म्हटलं की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा म्हणजे मी तुम्हाला आशीर्वादित करेन, तुम्ही माझा मार्ग अनुसरा म्हणजे मी तुम्हाला आशीर्वादित करेन. मलाखीच्या पुस्तकात 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं देवाचे आशीर्वाद करण्याची अजून एक पद्धत त्या ठिकाणी आहे की तुम्ही आपले अर्पण दानदशांश माझ्या भांडारामध्ये आणा, म्हणजे आकाश कपाट उघडून मी तुम्हाला आशीर्वादांची वृष्टी करतो की नाही याची प्रचिती पहा. जर आम्ही देवा पाहायला मिळतं की सदोमाच्या वेशीमध्ये जेव्हा 2 दूत त्या ठिकाणी आले आणि लोट त्या वेशीमध्ये बसला होता, त्यावेळेस असं म्हटलं की लोट त्यांना नमन करण्यासाठी त्या ठिकाणी सामोरा गेला. याचा अर्थ आहे की लोट त्या दूतांचा सन्मान आणि आदर करण्यासाठी त्या ठिकाणी तो सामोरा गेला असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषितांचा 10वा अध्याय आणि 25 वचनामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस पेत्र कर्नेल्याच्या घरी येत आहे त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी
कर्नल्य पेत्रास सामोरा गेला असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्याने पेत्रास नमन केले आणि तो म्हणतो की जे देवाचं वचन तुम्ही आणलेलं आहे, जो देवापासून जो आशीर्वाद आम्हासाठी आणलेला आहे, ते वचन ऐकण्यासाठी आणि तो आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तुमचं वचन ऐकण्यास तयार आहोत. आणि म्हणून तो आशीर्वाद आम्हाला द्या, ते देवाचं वचन तुम्ही आम्हाला सांगा. तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांना, की शास्त्र म्हणतात की ज्यावेळेस पुनरुत्थान होत आहे आणि त्या पुनरुत्थानाचं मर्म सांगितलेलं आहे की आपण जिवंत उरलेले, प्राणमय ते प्रथम म्हणून देवाच्या वचनात म्हटलं, जे आतापासून प्रभूमध्ये मरणारे आहेत ते धन्य आहेत. कारण प्राणमय ते प्रथम आहे. प्रभूमध्ये जे विसाव पावणार आहेत त्याचं येणं होईपर्यंत ते प्रथम उठवले जातील आणि ते गौरवामध्ये सार्वकालिक जीवनासाठी घेतले जातील. आणि म्हणून मग असं म्हटलं, मग जिवंत उरलेल्यांचं काय? त्या काळामध्ये जे जिवंत उरलेले आहे, आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरं येण्यासाठी मेघारूढ अशा अंतराळात घेतले जाऊ आणि सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. सामोरं जाणं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा वर वधूला घेण्यासाठी येत आहे आणि त्या समय आम्ही पाहतो की अनंतकालिक जीवनामध्ये आम्हाला घेतले जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी मल्कीसदेक याजक त्या ठिकाणी अब्रामाला सामोरा जाणं अनंतकालिक जीवनाचा निर्देश आम्हाला दाखवत आहे. स्वर्गामध्ये घेतलं जाणं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांना. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की मल्कीसदेक याजक हा परात्पर देवाचा याजक अब्रामाला सामोरं येणं. याचा अर्थ असा आहे की प्रभूने घातलेल्या सर्व खऱ्या मंडपाचा सेवक देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास असा प्रमुख याजक याचे यरुशलेमेत येणे. देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास असा प्रमुख याजक. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की मल्कीसदेक याजक त्या ठिकाणी अब्रामाला सामोरा जात आहे. याजक अब्रामाला सामोरा जात आहे. याजक राष्ट्राला सामोरा जात आहे. याजक देवाच्या निवडलेल्या अभिषिक्तास सामोरं जात आहे. याचा अर्थ असा आहे की यरुशलेममध्ये प्रभू येशूचं येणं आहे आणि प्रभू येशू त्या ठिकाणी यरुशलेममध्ये प्रवेश केला. आणि तो प्रवेश यासाठी होता की त्या राष्ट्राला देवाचं गौरव प्राप्त व्हावं, त्या राष्ट्राला सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद मिळावे, त्या राष्ट्रातील लोकांना जे तारण देण्यासाठी तो आला होता ते तारण मिळावं. आणि तो म्हणतो की मी हरवलेले शोधावयास व तारण्यास आलेले आहे आणि जे हरवलेले आहेत त्यांना पुन्हा जीवन प्राप्त व्हावं म्हणून त्या ठिकाणी तो यरुशलेममध्ये आला. म्हणून शास्त्र म्हणतं की हे सियोन कन्ये आनंद कर, कारण तुझा राजा तुझकडे येत आहे. शांतीच्या गोष्टी बोलण्यासाठी तो येत आहे, तारण देण्यासाठी येत आहे. किती सुंदर वर्णन त्या ठिकाणी प्रियानो केलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. आणि म्हणून असं म्हटलंय, इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई उल्हास करो, आनंद करो आणि आपले गौरव भक्ताला दिले जात आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त स्वकीयांना म्हणजे यहुदी राष्ट्राला आशीर्वाद देण्यासाठी यरुशलेममध्ये तो त्या लोकांना सामोरा गेला आम्हाला पाहायला मिळतं. त्याने प्रवेश केला. आणि म्हणून देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तो दिनांना तारणाने सुशोभित करणारा देव आहे. म्हणून मल्कीसदेक याजक हा अब्रामाला सामोरा आला यासाठी की अब्रामाला नीतिमत्वाचे सर्व आशीर्वाद मिळावे. कारण याचा अर्थ असा आहे, नीतिमत्वाचे आशीर्वाद यासाठी की असं म्हटलेलं आहे की ज्यांना नीतिमत्वाचे आशीर्वाद प्राप्त होतात देवाने त्यांना सार्वकालिक
जीवनाच्या आशीर्वादाचं वतन त्यांना दिलेलं आहे, याचं ते निर्देश करतं. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये पाऊल म्हणत आहे की तुम्ही देवाच्या सेवकांचा सन्मान करा, जे तुम्हाला बोध करतात त्यांना प्रीतीने मान द्या. देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषित पाऊल या ठिकाणी अशा रीतीने मंडळीला बोध करतो. त्याचं कारण आहे की जे तुम्हाला बोध करतात, जे तुम्हाला वचन शिकवतात, जे तुमच्यासाठी प्रार्थना करतात, ते यासाठी की त्यांनी पवित्र जना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध व्हावे. पवित्र जना सेवेच्या कार्याकरता. त्यानंतर असं म्हटलेलं आहे प्रेषित याचा 20 अध्याय आणि 20 वचनामध्ये की ते आम्हाला बोध करतात. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता त्यावेळेस तुम्ही पश्चाताप करावा, देवाकडे वळावं आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वासाचं जीवन जगावं. म्हणूनच त्या ठिकाणी वचनाने ते तुम्हाला बोध करत आहे असं म्हटलेलं आहे. देवाच्या सेवेसाठी तुम्ही उपयोगी पात्र बनावं, यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही सन्मान करावा. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मल्कीसदेक हा याजक, ह्याला परात्पर देवाचा याजक म्हटलेला आहे. मल्कीसदेक याजकाला परात्पर देवाचा याजक म्हटलेला आहे. याचं कारण आहे परात्पर देवाचा याजक म्हणजे याचा अर्थ आहे की देवापासून आलेला आणि देवाने नेमस्त केलेला. ज्यावेळेस आम्ही पाहतो की याजकीय परंपरा सुरू झाली त्यावेळेस देवाने आरोनाला निवडलं आणि आरोनाच्या घराण्याला निवडलं. त्याच्यानंतर देवाने याजकीय सेवा लिवी वंशाला दिली. म्हणून आम्ही पाहतो की याजक पण ही जी सेवा आहे ही वंश परंपरेने येत आहे आणि घराण्यापासून येत आहे. पण मल्कीसदेक हा जो याजक या ठिकाणी आम्ही पाहतो त्या ठिकाणी तो घराण्यापासून झालेला याजक नाही, कुळापासून झालेला याजक नाही, वंश परंपरेने आलेला तो याजक नाही. प्रियांनो, आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की हा जो मल्कीसदेक याजक आहे त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, त्याचा शेवट याची कुठलाही उल्लेख नाही. म्हणजे त्याच्या याजकीय सेवेला मृत्यूचं कुठलंही अडखळण नाही आहे. तो देवापासून आलेला आहे, देवाने त्याला नेमस्त केलेला आहे आणि म्हणून तो परात्पर देवाचा याजक आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात आम्ही पाहतो प्रियांनो की त्या ठिकाणी त्याने अब्रामाला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला. त्याचं याजकपण जे आहे ते युगानयुगीचं याजकपण याचा निर्देश करतं. कारण शास्त्र म्हणतं की त्या शपथेने हा याजक झाला, त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला. ते पुष्कळ याजक होऊन गेले कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण हा युगानयुग राहणारा असल्यामुळे याचे याजकपण अढळ आहे. कारण याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. मल्कीसदेकाचं याजकत्व हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रमुख याजकपद याचं निर्देश करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं याजकपण कसं आहे ते देखील युगानयुगीचं आहे आणि ते तारण देण्यास समर्थ असं आहे. आणि म्हणून म्हटलं की आपल्याला प्रमुख याजक असणं योग्य आहे कारण तो निर्दोष आहे, तो निष्कलंक आहे, तो निर्मळ आहे, तो पापी जनांपासून वेगळा आहे आणि आकाशाहून उंच केलेला आहे. तो पापासाठी एकदाच अर्पण झाला आणि त्या ठिकाणी त्याने एकदाच स्वतःला अर्पिलेलं आहे त्याने. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं याजकपण जे आहे ते परिपूर्ण आहे. आणि म्हणून मल्कीसदेकाचं याजकत्व हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या याजकत्वाकडे निर्देश करतं.
तो अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रियांनो, पुढं आपण पाहूया की पुढं असं म्हटलं, मल्कीसदेक याजक अब्राहामाला प्याला आणि द्राक्षरस घेऊन सामोरा आला. काय याचा अर्थ आहे की तो प्याला आणि द्राक्षरस घेऊन सामोरा येत आहे. प्रियांनो, अब्राहामाचं जीवन आम्ही पाहतो. प्रश्न आहे, देवाने अब्राहामाला का निवडलं? कोणाला सांगता येईल का? देवाने अब्राहामाला का निवडलं? उत्तर चुकणार नाही हे निश्चित आहे. तुम्ही जे सांगाल ते बरोबर असणार आहे, चुकणार नाही. ओके. देवाने अब्राहामाला निवडलं. देवाने अब्राहामाला निवडल्याचा हे पवित्र शास्त्र आम्हाला ते स्पष्ट करून सांगतं की देवाने अब्राहामाची निवड का केली. आम्ही पाहतो की नोहाचा जलप्रलय झाला, त्याच्यानंतर देवाने नवीन संतती त्या ठिकाणी नोहा आणि त्याच्या पुत्रांच्या द्वारे निर्माण केले. आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलं की नोहाला 3 मुलगे होते. काय काय नाव? शेम, हाम आणि याफेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की शेम जो आहे त्याला देवाने निवडलेलं होता. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अब्राहामाचा अभ्यास करता त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहाम हा शेमाच्या वंशामधून आहे. आणि शेमाच्या वंशजाला ज्यावेळेस याकोबाच्या द्वारे देवाने आशीर्वादित केला त्यावेळेस याकोब म्हणत आहे की कनान हा शापित आहे. जरी तो थोरला असेल तरी तो शापित आहे, कारण तो दाखण्याच्या दास होऊन राहील. आणि म्हणून शेमाविषयी म्हटलं आणि कनानाविषयी असं म्हटलं की तो शेमाचा दास होईल. यापिताविषयी म्हटलं की त्याचा विस्तार होईल. पण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की यापेत देखील शेमाच्या डेऱ्यामध्ये वस्ती करेल. यापेत देखील शेमाबरोबर राहणार आहे. याचा अर्थ असा आहे की प्रियांनो, त्या ठिकाणी अब्राहामाने जेव्हा आपला प्रवास सुरू केला त्याच्या प्रवासाचे 13 टप्पे आहेत. अब्राहामाने जो प्रवास केला त्याच्या पूर्ण जीवनामध्ये तो प्रवास ऊरमधून सुरू झालेला आहे. आणि ज्यावेळेस तो सुरू झाला त्याच्या प्रवासाचे 13 टप्पे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला टप्पा तो ऊरपासून हरानमध्ये आला आणि ज्या हरानमध्ये त्याचा पिता तेरह मरण पावला. आणि मग त्या ठिकाणी त्याचा दुसरा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस त्याचं वय 75 वर्षाचे होते. आणि मग शास्त्र म्हणतात, देव म्हणतो, मी तुला वचनदत्त देशामध्ये घेऊन जात आहे. जो देश मी तुझ्यासाठी निवडलेला आहे, जो देश मी तुझ्या संतानाला देत आहे, त्या देशामध्ये तुला आता प्रवास करावा लागेल आणि तुला जायचं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी अब्राहाम हरानमधून निघाला आणि त्या ठिकाणी तो शखेम या ठिकाणी पोहोचला. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, हा जो शास्त्रभाग वाचला तो हरान ते शखेम इथपर्यंतच्या प्रवासाचं हे वर्णन आहे. त्याच्यानंतर त्यांनी शखेम ते बेथेल प्रवास केला, नंतर बेथेल ते मिसर असा तो प्रवास केला. ज्यावेळेस पुढं कधी विषयेल त्यावेळेस या प्रवास वर्णन तुमच्या पुढे मी निश्चित सांगेल की त्याचे 12-13 टप्प्यांचं काय मोल आहे आणि काय ते अर्थ आहेत. आज तो आपला विषय नाही, पण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहाम मुक्काम करीत करीत हेब्रोनाजवळ ममरेच्या एलोन राईत राहू लागला. अब्राहाम त्या ठिकाणी कनान देशामध्ये आता त्याने प्रवेश केलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की शखेम या ठिकाणी तो आला, ज्या ठिकाणी ममरेचं एलोन राई होती त्या ठिकाणी तो राहत आहे. तिथं देवाने त्याला दर्शन दिलं आणि म्हणून शखेममध्ये त्याने देवाच्या नावाने वेदी बांधली, त्याची आराधना केली आणि त्याची प्रार्थना केली असं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांना. आणि हेब्रोन जे आहे ते आत्ताचे पॅलेस्टाईन जे आहे त्या देशाचं ते नगर होतं. येरुशलेम पासून 20 मैलावर होतं आणि त्या ठिकाणी त्या नगराला प्राचीन नाव होतं किर्यात अर्बा. जुनं पवित्र शास्त्र 80 वर्षापूर्वीचे जे शास्त्र भाषांतर होतं त्यामध्ये जर तुम्ही
वाचलं तर तुम्हाला हे नाव आढळेल, किर्यात अर्बा हे त्या ठिकाणी त्या नगराचं नाव होतं प्रियांना. आणि मग आम्ही पाहतो की हा जो कनान देश आहे, कनान शापित होईल असं म्हटलं, कारण कनान आणि त्याच्या संतानाने देवाविरुद्ध पाप केलं आणि ते पाप होतं मूर्तीपूजेचं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की देवाने ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस असं म्हटलं की पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. तेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. पृथ्वीच्या जलावर काय होतं? पृथ्वीच्या जलावर काय होतं? काय होतं? अंधकार होता. नीट ऐका, पृथ्वीच्या जलावर अंधकार होता. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत आम्हाला जो शास्त्र आपण वाचला उत्पत्ती 14:17-24 यामध्ये आम्हाला तो सिद्धांत पाहायला मिळतो. कारण ज्या कनान देशामध्ये आता अब्रामाने पाऊल ठेवलेलं आहे त्या कनान देशामध्ये अंधकार आहे, कारण ते राष्ट्र मूर्तीपूजक आहे, ते देवाला ओळखत नाही. आणि शास्त्र म्हणतं तो प्रकाश अंधकारामध्ये प्रकाशला तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. तो प्रकाश अंधकारामध्ये प्रकाशला. हा अब्राहम या कनानी लोकांसाठी त्या ठिकाणी प्रकाश म्हणून देवाने त्याला त्या अंधकारामध्ये पाठवलं, पण त्या अंधकाराने अब्राहमाला ग्रासलं नाही. त्या मूर्तिपूजक लोकांच्या रूढी परंपरा, त्यांचा विश्वास, त्यांचा मार्ग याचा अब्राहमावर कुठलाही परिणाम झाला नाही. जी धार्मिकता अब्राहमाची होती त्या धार्मिकतेच्या द्वारे त्या ठिकाणी कनान हा देश आशीर्वादित होणार होता. ही देवाची योजना होती. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं अंधारात बसलेल्यांना प्रकाश प्राप्त व्हावा, आणि म्हणूनच मल्कीसदेक याजक भाकर द्राक्षरस घेऊन त्याला सामोरा आला. म्हणजेच काय की मूर्तीपूजक जे लोक आहेत, अंधारात बसलेले जे लोक आहेत, शास्त्र म्हणतं त्यांना देवाचं राज्याचं वतन मिळणार नाही. त्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. पण देवाची इच्छा होती की या भूमीमध्ये राहणारे हे जे लोक आहेत, जे अंधकारामध्ये आहे, त्यांना देखील ते वतन मिळावं, आणि ते वतन माझा सेवक अब्राहम याच्याद्वारे मिळावं. म्हणून ज्यावेळेस तो कनान देशामध्ये त्या ठिकाणी त्याने प्रवेश केला, देवाच्या वचनात पाहायला मिळतं की अब्राहम हा नीतिमत्वाच्या द्वारे आशीर्वादित झाला होता. अब्राहमाकडे ते नीतिमत्व होतं, आणि देव म्हणत आहे की जे नीतिमत्व मी तुला दिलं, आता ते नीतिमत्व घेऊन तू कनान देशामध्ये जा. आणि ज्यावेळेस तो कनान देशामध्ये देवाचं नीतिमत्व घेऊन त्या ठिकाणी गेला, आम्हाला पाहायला मिळतं की ते नीतिमत्वाचे आशीर्वाद त्या लोकांना मिळावे. ही देवाची योजना होती. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाच्या द्वारे ती योजना सिद्धीत जाणार होती की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. यू आर द सोर्स ऑफ ब्लेसिंग फॉर अदर्स. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील कुळे, फक्त यहुदी राष्ट्र नाही, फक्त 12 वंश नाही किंवा 12 पुत्र नाही, तर पृथ्वीवरील सर्व वंश, सर्व भाषा बोलणारे लोक, त्यांना आशीर्वाद मिळेल. मग देवाचं संतान कोण? देवाचं संतान कोण? टू whom call the son of God. मग शास्त्र म्हणतं जेव्हा पावलाने हा सिद्धांत मंडळीला दिला त्यावेळेस तो असं म्हणतं की अब्रामाच्या देवावर जो कोणी विश्वास ठेवतो, जो अब्रामाचा विश्वास, मग पृथ्वीवरील तो कुठल्याही वंशाचा, कुठल्याही जातीचा असो, तो जर त्याचा विश्वास आहे, जे अब्रामाचं नीतिमत्व आहे ते जर नीतिमत्व त्या ठिकाणी त्याचं आहे, तर तो आशीर्वादित झाला आणि तो अब्रामामध्ये
देवाचं लेकरू झाला, म्हणून अब्रामाचं संतान हे देवाचं संतान. ही संकल्पना त्या ठिकाणी पावलाने मंडळीला सांगितली प्रियांना. म्हणून देवाची योजना होती पृथ्वीवरील सर्व कुळे त्याच्याद्वारे आशीर्वादित होतील, म्हणून त्या ठिकाणी त्याने कनान देशामध्ये प्रवेश केला प्रियांना. ती भूमी देवाने निवडलेली होती. कनान देशाविषयी पण खूप सुंदर उल्लेख आहे की देवाने कनान देशच का निवडला, दुसरी भूमी का नाही दिली. ॲक्च्युअली असं झालं की एवढं मनन केलं तर ते मला रिकलेक्ट होईना, पण निश्चित सांगेल मी कनान भूमी का दिली, आणि ते पण रेफरन्सनुसार सांगेल, असंच नाही सांगणार. ते लिहायला मी विसरलो, पण असो पुढं जाऊया आपण. मग त्याने भाकर दिली. प्रियांनो, भाकरीविषयी आम्ही जर पाहतो तर पवित्र शास्त्रामध्ये भाकरीविषयी खूप काय लिहिलेलं आहे, आणि ती भाकर होती समक्षतेची भाकर. प्रियांनो, भाकर जी आहे त्याचा अर्थ जो आहे की देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की भाकर म्हणजे सर्व काळचा करार. भाकर जी आहे ती देवाची पवित्रता दर्शवते, आणि म्हणून आरोन आणि त्याच्या मुलाला त्या समक्षतेच्या भाकरीमध्ये वाटा मिळाला असं आम्हाला पाहायला मिळतं. त्या भाकरीशी म्हटलं की ते मनुष्याच्या जीवाला आधार देणारी अशी भाकर आहे. प्रियांनो, जुन्या कराराचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस असं म्हटलं की भाकर ही युद्धामध्ये विजय देणारी भाकर आहे. म्हणून शास्त्रीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मिद्यानी लोकांबरोबर युद्ध करायचं होतं आणि गिदोनाला देव म्हणतो तू आता तयारी कर, तुम्ही त्या मिद्यानी लोकांच्या छावणीमध्ये जा आणि ते काय म्हणतात तू ऐक, मी तुला विजय दिलेला आहे. आणि मग गिदोन म्हणतो की चला आपण त्यांच्या छावणीमध्ये जाऊ. ज्यावेळेस तो छावणीमध्ये पोहोचला त्यावेळेस त्या ठिकाणी दोन लोक आपसामध्ये बोलत आहेत, चर्चा करत आहे, आणि ज्यावेळेस गिदोन त्या ठिकाणी पोहोचला, ते अगोदरच बोलत होते, पण ज्यावेळेस गिदोन त्या ठिकाणी गेला, जे वचन शास्त्रामध्ये लिहिलंय तेच वचन ते लोक बोलत होते. जे देवाने सांगितलं तेच ते बोलत होते. आणि ते म्हणतात की मी असं पाहिलेलं आहे स्वप्नामध्ये की एक सातूची भाकर आलेली आहे आणि तिने सर्व छावणी उलटी पालती केली, उद्ध्वस्त केली, सर्व छावणी उद्ध्वस्त केली. प्रियांनो, तो अर्थ असा आहे की मग त्यातला एक जण असा म्हणतो, अरे ती सातूची भाकर म्हणजे इस्रायलाचा गिदोन होय. ज्यावेळेस तो येत आहे त्यावेळेस निश्चित आपलं हार आहे, निश्चित आपलं पतन आहे, निश्चित आपला पराजय त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस गिदोनाने हे ऐकलं त्यावेळेस त्याला प्रेरणा मिळाली, त्याला स्फूर्ती मिळाली, आणि तो म्हणतो चला आपण युद्धाची तयारी करू आणि युद्ध करूया. आणि म्हणून भाकर जी आहे ती विजय दर्शत आहे. प्रियांनो, येशू म्हणतो मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर देत आहे, जी स्वर्गामधून उतरते, जगाला जीवन देते, ती देवाची भाकर आहे. येशूने म्हटले मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, त्याला कधीही भूक लागणार नाही. जो कोणी ही भाकर खाईल तो कधीही मरणार नाही, ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच होय. मग मंडळीमध्ये आम्ही सहभागिता करतो आणि आम्ही मेजाची भाकर खातो, त्या शरीराचं आम्ही आठवण करतो, त्या मरणाची आम्ही आठवण करतो. प्रियांनो, त्याचं स्मरण करताना ती भाकर खातो, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की जी भाकर मी देईन तो माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. कशासाठी आहे? भाकर आपण इथं खातो ती कशासाठी आहे? बघा, आत्ताच वाचलं मी. झोपले का तुम्ही? काय म्हटलं तिथं? जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे, ती जगाच्या जीवनासाठी आहे. म्हणून याजक अब्रामाला भाकर घेऊन समोर आलेला आहे. त्या ठिकाणी त्या भाकर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की का आणली त्यांनी त्याच्यासाठी, कारण अब्राम जरी या
जगामध्ये प्रवास करणारा होता, पण अब्रामाचा विश्वास होता की मी जगामध्ये उपरी आहे, मी प्रवासी आहे. जरी देवाने ती वचन दत्तभूमी, तो देश देवाने मला दिलेला आहे, पण तो माझं कायमचं वतन नाही, ते थोड्या दिवसासाठी मी त्या ठिकाणी राहणार आहोत. थोड्या दिवसासाठी त्या ठिकाणी आपण राहणार आहोत. सार्वकालिक वतन जे आहे त्या नगराची वाट पाहणारा अब्राम आहे. त्या नगराची वाट पाहणारा अब्राम आहे. म्हणून देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की शास्त्र म्हणतात की जे कोणी जिवंत आहे आता सध्या इथून पुढे कायम आणि जे पूर्वी होते जगामध्ये, त्या आशेवर त्यांनी विश्वास ठेवला आणि प्रभूच्या येण्याची ते वाट पाहत आहेत, तर ते धन्य आहेत. वाट पाहणारे त्यांना आशा आहे, जे वाट पाहत नाहीत त्यांना आशा नाही. प्रियांना, आणि म्हणून देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तो भाकर घेऊन आला. म्हणून येशू म्हणतो, जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. मग शास्त्र म्हणतो तो द्राक्षरस घेऊन आला भाकरीबरोबर. द्राक्षाविषयी द्राक्षरसाविषयी बायबलमध्ये खूप बोललेलं आहे. तो कसा आहे, तो काय आहे, काय करायला पाहिजे. जे सकाळी वाचलं मी एक वचन, तुम्ही ऐकलं असेल की द्राक्षरसात बेतालपणा आहे म्हणून त्याचं सेवन करू नका. तुम्हाला दोन्ही बाजू द्राक्षाविषयी, द्राक्षरसाविषयी पाहायला मिळतील. पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहेत. म्हणून आता जो द्राक्षरसाचा अर्थ आपण पाहत आहोत तो आपण पॉझिटिव्ह पाहत आहोत की तो द्राक्षरस घेऊन त्या ठिकाणी सामोरा आला. प्रियानो, देवाच्या वचनात म्हटलं द्राक्षरस जो आहे तो मनुष्याचं अंतःकरण आनंदित करणारा आहे. मनुष्याचं अंतःकरण आनंदित करणारा आहे. कशाशी संबंध आला बघा द्राक्षरसाचा. आपण पितो आणि म्हणतो छान, चव चांगली, जास्त शुगर झाली तरी आम्हाला कळती, खूपच गोड आहे, ह्या कंपनीचा नको. ओके, पण द्राक्षरसाचा अर्थ अंतःकरणाशी लावलेला आहे. अंतःकरण आनंदित करणारा आहे, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि ज्यावेळेस मग आम्ही पाहतो अंतःकरण, डोंगरावरच्या प्रवचनामध्ये आम्हाला अंतःकरणाच्या गोष्टी पाहायला मिळतात. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. आणि प्रियांनो, आम्हाला या वचनात पाहायला मिळतं की अंतःकरण जर शुद्ध आहे तर आम्ही देवाला पाहत आहोत. मग देवाच्या डोंगरावर कोण चढेल, पवित्र नगरावर कोण जाईल. शास्त्र म्हणत आहे की ज्याचे हात कसे आहेत, शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत, ज्याचं कार्य चांगलं आणि निर्मळ आहे, तोच देवाच्या डोंगरावर चढणारा आहे. ज्यावेळेस अब्राम अंधकारात बसलेल्या नगरामध्ये आणि भूमीमध्ये प्रवेश करत आहे, त्यावेळेस देवाचं वचन पाहायला मिळत आहे की अब्रामाने ती शुद्धता धारण करून पुढे जात असताना त्या ठिकाणी तो जीवन जगत आहे. तर मग असं म्हटलंय की त्या देशामध्येही तुझं अंतःकरण सदा उल्हासलेलं राहील, त्याच्यामध्ये शांती राहील आणि त्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून येशू म्हणतो, जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याच्यामध्ये मी राहतो, तो मजमध्ये राहतो, तो मजमध्ये राहतो. त्या अंधकारात बसलेल्या राष्ट्रामध्ये जात असताना त्या देवाची समक्षता अब्रामामध्ये कायम राहावी, ती वस्ती कायम राहावी. त्याने देवापासून कधी अलग होऊ नये, देवापासून त्याने कधी वेगळं होऊ नये. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती त्याच्यामध्ये जीवनामध्ये व्हावी, अंतःकरणामध्ये व्हावी. प्रभूचा वास त्याच्याबरोबर सदैव राहावा. आणि म्हणूनच मल्कीसदेक याजक अब्रामाला भाकर आणि द्राक्षरस घेऊन सामोर आला, असं आम्हाला
पाहायला मिळतं प्रियांना. मजमध्ये राहा. आणि मग एक वचन या ठिकाणी सांगतं, मजमध्ये राहा. हेराने बातमी आणली, 12 हेर होते. शास्त्र म्हणतं 10 हेरांनी अनिष्ट बातमी आणली, 2 हेरांनी चांगली बातमी आणली. अनिष्ट बातमी ज्यांनी आणली त्या ठिकाणी ते तिथंच मरण पावले. 2 हेर योशुआ आणि कालेब. मग असं म्हटलं, जेव्हा त्यांनी अनिष्ट बातमी दिली त्यावेळेस लोक म्हणाले की अरे रे, इथं आपला नाश आहे, इथं आपण मरणार आहे, आणि म्हणून आपण आपला पुढारी करू, मिस्रामध्ये जाऊ आणि परत तिथं राहू. अशा रीतीने त्यांनी इस्रायलाला देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध कुरकुर करायला ते कारणीभूत झालंय. आणि मग त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे. आणि मग मोशे त्यांना म्हणतो, युद्धामध्ये जाऊ नका, युद्धाची तयारी करू नका. तर तो म्हणतो, कारण देव तुम्हामध्ये नाही, देवाने तुम्हाला सोडलेला आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हार पत्करावी लागल, तुमची अप्रतिष्ठा होईल. तुम्ही युद्धाची तयारी करू नका. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तरी ते लोक म्हणाले, नाही आम्ही युद्ध करणार, आम्ही जाणार, आम्ही लढणार. आणि देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की ते गेले, पण त्या ठिकाणी शत्रूकडून त्यांना पराभव पत्करावा लागला, हार खावी लागली. आणि त्या ठिकाणी ते माघारी परत आले, कारण देव त्यांच्याबरोबर नाही. जर देव आपल्याबरोबर नाही तर प्रियांनो, घेतलेलं सर्व कार्य निष्फळ होईल, देवाच्या योजना व्यर्थ होतील. आणि हे होऊ नये म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की भाकर द्राक्षरस त्या ठिकाणी याजक त्या ठिकाणी घेऊन आला आणि त्याने त्या ठिकाणी त्याला दिलेला आहे. शेवटची गोष्ट, त्याने त्यास आशीर्वाद दिला. सेवकाच्या द्वारे देवाने आशीर्वाद दिला आम्हाला पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे, कारण शास्त्र म्हणतं सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते. सरळाच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते. अब्रामाचा जो विश्वास आहे, जे जीवन आहे, आम्हाला पाहायला मिळतं की तो सरळ रीतीने जीवन जगला. उजव्या आणि डावीकडे तो वळला नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, तू उजव्या आणि डावीकडे वळू नको, म्हणजे तुझं कल्याण होईल, तुला यशप्राप्ती घडेल आणि तू आशीर्वादित होशील. अब्राहम विश्वास आणि कार्य या दोन्ही नीतिमान ठरलेला आहे, असं बायबल आम्हाला वारंवार सांगतं. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाची इच्छा होती की कनान देशामध्ये जेव्हा तो सरळतेचं जीवन जगेल त्यावेळेस त्या नगराची उन्नती आणि त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त होणार आहे. म्हणून शास्त्र म्हणतं, तू नीतिमानाला आशीर्वादित करतोस, तू नीतिमानाला आशीर्वादित करतो. आत्ता पाळक साहेब बोलले की तो नीतिमान होता म्हणून देवाने त्याला निवडला. नीतिमानांची प्रार्थना देव ऐकतो, नीतिमानांबरोबर देव राहतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला गेला, कारण पृथ्वीवरील सर्व कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादित होतील. पृथ्वीवरील सर्व कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादित होतील. म्हणून शास्त्र म्हणतं, मल्कीसदेक याजक त्याने अब्राहमाला आशीर्वाद दिला. ही देवाची काम करण्याची पद्धत आहे. देव आम्हाला सेवकाच्या द्वारे आशीर्वादित करता, नाही का? म्हणून सेवकाला मानवी दृष्टीने पाहू नका, कारण सेवक जगातला कुठलाही सेवक आणि पाळक असू द्या, तो मनुष्याला मनुष्य म्हणून कधी पाहत नाही. तो मनुष्याला आत्मिक रीतीने पाहतो, देवाच्या नजरेतून पाहतं. म्हणून सेवकाचं मन ब्रॉड आहे. त्याच्याबरोबर कुणी कसंही वागा, तो प्रीती करण्याचं कधी सोडत नाही. आणि म्हणून सन्मान करा, करत आहात आणि करत राहा, म्हणजे सरळांच्या द्वारे देव तुमची उन्नती करेल. शेवटचं वचन सांगून थांबेल. आणि ज्यावेळेस पुढं आपण भेटूया त्यावेळेस हाच विषय आपण पुढं घेणार आहोत की ते आशीर्वाद आणि पुढच्या गोष्टी.
देव परिराष्ट्रीयांना विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवणार ही संकल्पना या वचनामध्ये होती. म्हणून मल्कीसदेक याजकाने अब्रामाला आशीर्वाद दिला. शेवटचं वचन गलती 3:9 मध्ये म्हटलं की शास्त्रलेखात ही सुवार्ता पूर्वीच अब्रामाला सांगितली, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यांना अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. यहुदी आणि परराष्ट्रीय अब्रामाचा जर तो विश्वास आहे तर अब्रामासहित त्यांना आशीर्वाद मिळतो. नाही का? आम्हाला आशीर्वाद मिळाला कारण प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे आणि आम्ही देखील त्याच विश्वासामध्ये अब्रामाचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये संतान आहोत. म्हणून असं म्हटलंय, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितके देवाचे लेकरं झाले. आमेन. म्हणून प्रीतीमध्ये राहा, चांगले ते बळकट धरा. चांगले ते बळकट धरण्यासाठीच त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, चांगले ते बळकट धरण्यासाठीच याजकाच्या द्वारे देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला. म्हणून आपणही चांगले ते बळकट धरू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करा.